दापोली कोकणातील एक हिरवागार भाग, समुद्राच्या लाटांनी न्याहालेलं, नारळाच्या झाडांनी वेढलेलं आणि पावसात धुंद होणारं एक दुमदार गाव. पण या निसर्गाच्या सौंदर्यामागे एक गडद पान दडलेलं आहे, दापोलीचा तांत्रिक वाडा. गावकऱ्यांमध्ये आजही कानगोष्टी चालतात. त्या वाड्यात रात्री नका जाऊस. आजी सांगायची, झुंबर हल्लं की आत्मा जागा होतो. पण हे सांगणारे लोक स्वतः तिथे कधी गेले नाहीत, कारण एकदा तिथे गेलेला माणूस परत आल्यावर तो पूर्वीचा राहत नाही. शिवेंद्र बापट, 32 वर्षांचा संशोधक, मुंबईतल्या एका प्रतिष्ठित विद्यापीठात भारतीय तंत्रविद्या आणि लोककथा या विषयांवर PhD करत होता. एके दिवशी एका जुन्या ग्रंथालयात त्याला एक हस्तलिखित ग्रंथ सापडला. त्यावर नाव लिहिलेलं, तांत्र मंत्र सिद्धी श्रीवत्साचार्य ब्राह्मणाचा अभ्यास. शिवेंद्रच्या नजरेला एक परिचित नाव लागलं, दापोली. पानं उलटत गेली आणि त्याच्या समोर आलं एक वाक्य, या प्रयोगात माझ्या आत्म्यांना बंदिस्त करण्याची कला अवगत केली आहे, पण एक वाडा, तोच माझा शेवटही आहे. शिवेंद्रला हे वाचून धक्का बसतो. इतिहासकार म्हणून ही केवळ गोष्ट नव्हती, तर एक गूढ निमंत्रण होतं. शिवेंद्रने मुंबईहून दापोलीसाठी प्रवास सुरू केला. त्याचं मन अर्ध संशोधनात, अर्ध उत्कंठेत. त्याला माहिती होतं की तो केवळ एक वाडा बघायला जात नाही, तर एक शाप उलगडायला निघतोय. दापोली गावात पोहोचल्यावर त्याने एक लहानशी घरमालकीण शांता काकू यांच्याकडे खोली घेतली. त्यांचं वय 75च्या आसपास. डोळ्यात स्थिर शांतता, पण वाड्याचं नाव घेताच चेहरा थोडा भयंकर गडद झाला. तू त्या वाड्याजवळ नको जाऊ. तो वाडा हलतो. तिथं रात्री एक झुंबर हसतं आणि मग सगळं गुप शांत होतं. शिवेंद्र हसून म्हणाला, काकू, मी केवळ संशोधक आहे, भूत नाही शोधतो. काकू डोळे वर करून म्हणाल्या, म्हणजेच तुला भेटेल ते. आणि त्या आत निघून गेल्या. शिवेंद्रने त्याच्या डायरीत लिहिलं, पहिलं पाऊल उचललंय, पण हा वाडा काहीतरी सांगतोय. उद्या सकाळी वाड्याकडे निघतो. सकाळी पहाटेचे 5 वाजले. शिवेंद्र उठून तयार झाला. त्याच्या पाठीवर बॅग, हातात एक जुनी नोट्स डायरी आणि मोबाईलचा टॉर्च. शांता काकू त्याला थांबवत म्हणाल्या, तिथं पाय ठेवण्याआधी देवाला नमस्कार कर. तुझं शुद्ध मन असेल तर वाडा तुला आत घेईल. शिवेंद्र थोडा हसला, पण नम्रतेने त्याने मंदिराला नमस्कार केला आणि वाड्याच्या दिशेने निघाला. दाट झाडीतून वाट फोडत वाडा समोर आला. दगडी चौथरा, भग्न कुंपण आणि काळसर शिळेचा एक दरवाजा. झाडांची मुळे आणि वेली वाड्याच्या भिंतींवर अडकून पडलेल्या होत्या. जणू त्या भिंती वाचावं म्हणून ओरडत होत्या. वाड्याच्या झुमरावर अजूनही एक घुंगराचा गुच्छ लटकत होता. तो मंद वाऱ्यात हलत होता, पण आवाज नाही. शिवेंद्रने दरवाजा ढकलला. एक विचित्र चिरकलेला आवाज करत वाडा उघडला गेला. भिंतींवर गडद लालसर छटा होत्या. कुठेतरी पांढऱ्या रांगोळ्यांचे खुणेसारखे चिन्ह होते. दरवाज्यांवर तांत्रिक प्रतीक आणि एका खोलीत एक जुना जळालेला आसन. तेच आसन श्रीवत्साचार्याने त्याच्या तांत्रिक प्रयोगासाठी वापरलेलं. तेवढ्यात अचानक झुंबर हललं आणि टिंग 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 आवाज न करता फक्त हालचाल झाली. शिवेंद्र मागे वळला, पण मागे कुणीच नव्हतं. पण जमिनीवर धुळीत एका अदृश्य पावलांची जोडी उमटलेली होती. पावले जी दिसत होती, पण चालताना आवाज करत नव्हती. शिवेंद्रने त्याचा टॉर्च एका कोपऱ्यात मारला आणि तिथं होती एक जुनी तांत्रिक पट्टी. त्यावर लिहिलं होतं, मी आत्म्यांना बांधलं, पण जेव्हा त्यांनी रडणं सोडलं तेव्हा त्यांच्या शांततेने मलाच वेड केलं. तेवढ्यात त्याचा मोबाईल थरथरू लागला. मोबाईलमध्ये कोणतंही नेटवर्क नसताना त्याला एक नोटिफिकेशन आलं. त्यांनी डोळे उघडले आहेत. शिवेंद्रचा श्वास थांबला. डायरीत नोंद होती, आज वाड्यात काहीतरी जागं झालं. दरवाजे स्वतः उघडले. झुंबर हललं आणि मला पाहणारे डोळे अंधारात कुठेतरी आहेत. मी इथे संशोधन करतोय, पण कदाचित
मी त्यांच्यासाठी फक्त एक पाहुणा नाही. दुपारचे 2:30 वाजले होते. शिवेंद्र अजूनही वाड्यातच होता. बाहेरचं ऊन वाड्याच्या आत पोहोचत नव्हतं. इथं काळोख वेगळाच होता. तो प्रकाश न घेणारा, नक्कीच नैसर्गिक नव्हे. शिवेंद्र एका खोलीत शिरला. तिथं अंधारात बसलेली एक मूठभर वस्तू त्याच्या नजरेत भरली. एक तांबडं पुस्तक. त्याने जपून उचललं. तांत्रमंत्र सिद्धी अंतिम खंड. या ग्रंथातील पहिली ओळच त्याला थरारून गेली. जो आत्म्यांना बांधतो त्याचा आत्माही बंदिस्त होतो. पुस्तकात श्रीवत्साचार्य ब्राह्मणाच्या आत्मकथनाचा भाग होता. मी आत्म्यांना मंत्रांनी आवळलं. त्यांना त्यांच्या भयंकरतेसह एका वाड्यात बंद केलं. पण माझी अंतिम चूक, मी स्वतःचा आत्मा त्या बंदिस्त वलयात जखडला. शिवेंद्रने ओठ चावले. तो समजून चुकला. तांत्रिक श्रीवत्साचार्य मेला नव्हता. तो अजूनही त्या वाड्यात अडकलेला आहे. आणि मग झुंबर पुन्हा हललं. यावेळी फक्त हालचाल नव्हे, झुंबरातून एका साखळीची किंकाळी ऐकू आली. त्या आवाजानं शिवेंद्र मागे वळला आणि त्याला एका दाराच्या चौकटीत एक काळसर धुसर आकृती दिसली. ती आकृती बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात एक आदेश होता. माझं कार्य अधुरं आहे. तू तो मार्ग आहेस. एका कोपऱ्यात शिवेंद्रला जमिनीवर कोरलेलं एक तांत्रिक मंडल सापडलं. त्रिकोण, नागफणी, सूर्य आणि मृत्यूचं प्रतीक. त्याच्या भोवती कोरलेली 11 नावे आणि शेवटचं नाव अस्पष्ट. तेवढ्यात हवेत एक थंड श्वास फिरला. जमिनीवरचा धुळसार पसरला आणि शेवटचं नाव स्पष्ट झालं. शिवेंद्र बापट. आता तो वाड्यात शोधक नाही, तर साखळीतील नवदूत होता. त्याला आता स्पष्ट वाटत होतं, तो केवळ इतिहास उघड करत नव्हता, तर एक तांत्रिक चक्रात ओढला जात होता. वाड्याने त्याला स्वीकारलं होतं, पण कशासाठी? तो डायरीत लिहितो, माझं नाव त्या मंडलावर कसं? मी केवळ पाहतोय की मी आधीही आलो होतो. वाडा हलतोय आणि माझा श्वास त्याच्या आवाजाशी जुळत चाललाय. रात्रीचे 11 वाजले होते. वाड्यात निस्तब्ध शांतता होती. पण ही शांतता अशी होती, जणू काहीतरी डोळे उघडून पाहतंय. काही क्षणात काहीतरी घडणार याची पक्की जाणीव. शिवेंद्र आता आतल्या खोल भागात जुन्या सभा मंडपात पोहोचला होता. तिथं एक भिंत होती, संपूर्ण काळसर. त्यावर रक्तासारख्या लाल रंगात कोरलेलं एका तांत्रिक यंत्राचं चित्र. त्याच्या बाजूला एक पत्र लिहिलं होतं. त्यात लिहिलं होतं, जेव्हा शेवटचं नाव मंडलात उमटल, तेव्हा माझ्या आत्म्यानं जागं व्हायचं ठरवलंय. जोही वाड्यात प्रवेश करेल, तो केवळ पाहुणा नाही, तर निवडलेला असेल. शिवेंद्रचा श्वास अडकला. तेवढ्यात पूर्ण वाडा हलायला लागतो. झुंबर फिरायला लागतं. आवाज येतो, पण तो धातूचा नसतो, तो मानवी असतो. जणू एखादी फुफ्फुस जोरात श्वास घेत आहे. मांजरीसारखी सावली एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाते. दरवाजे आपोआप उघडतात आणि बंद होतात. पुस्तकातलं एक पान वाऱ्याने उलटतं आणि तिथे लिहिलं असतं, माझ्या परत येण्याची वेळ झाली आहे. सभा मंडपाच्या मध्यभागी जमिनीवर धूळ एकवटते आणि हळूहळू त्या धुळीतून एक आकृती आकार घेते. धुसर धोतर, गंधाचे थर, कपाळावर त्रिपुंड आणि डोळ्यात जळता तांत्रिक मंत्र. श्रीवत्साचार्य प्रकटतो. शिवेंद्र स्तब्ध. आवाज थांबतो. वाड्यात फक्त एकच ध्वनी, श्रीवत्साचार्याचा गूढ मंत्र. त्रैलोक्यबंधम जीवात्मनम गृच्ची मुच्च चतुर्विधा धाराय नमः. या मंत्राच्या लहरीत वाड्यातील प्रत्येक झुंबर, फळा, खिडकी, आरसा हलतो. एक एक आत्मा सैल व्हायला लागतो. एक स्त्रीचा रडका चेहरा, एक लहान मुलीचा क्षीण हास्य, एक वृद्धाची कापलेली मान, हे सर्व वाड्यातून बाहेर पडत होते. पण हळूहळू जणू श्रीवत्साचार्यच त्यांना वापरणार होता. तो शिवेंद्रकडे पाहतो आणि म्हणतो, तू माझं माध्यम आहेस. तुझ्या शरीरातून मी पुनर्जन्म घेईन. शिवेंद्र मागे हटतो, पण त्याच्या पायात दम नसतो. त्याच्या शरीरात एक बारीक थरथर पसरते. त्याचं शरीर तापायला लागतं, जणू एखादं भूत त्याचं हाड ओतून घेतंय. शिवेंद्र हात जोडतो, मी फक्त शोधक आहे, मी साक्षीदार आहे. श्रीवत्साचार्य हसतो, तू शोधक नाहीस,
तू माझा पुनर्जन्म आहेस आणि या वाड्याचा नवयुगाचा तांत्रिक. डायरीतील शेवटची नोंद. मी आता स्वतःला ओळखू शकत नाही. श्रीवत्साचार्य माझ्यात उतरतोय, पण मी त्याला थांबवणार. या वाड्याची पुनरावृत्ती मी होऊ देणार नाही. शिवेंद्र आता श्रीवत्साचार्याच्या प्रभावाखाली होता. शरीराचं नियंत्रण जसजसं सुटत होतं तसतसं त्याचं मनही दोन विचारांमध्ये फाटू लागलं होतं. एका बाजूला तो शुद्ध इतिहास संशोधक होता, दुसऱ्या बाजूला एक जागा होणारा तांत्रिक. सभामंडपात साऱ्या आत्म्यांचे आवाज दाटून येत होते. कोण रडत होतं, कोण हसत होतं, कोण मंत्र पुटपुटत होतं. श्रीवत्साचार्य मंत्रोच्चार करत राहिला. शक्तिबंधम स्तंभनम भूर्भुवस्वः जीवचक्रे योजयामी. आत्म्यांचा एक चक्रव्यूह तयार झाला. शिवेंद्र त्याच्या केंद्रस्थानी होता. त्याच्या आजूबाजूला एक ज्वालामय वलय निर्माण झालं. त्याचं शरीर आता स्वतः त्याच्या इच्छेवर नव्हतं, ते श्रीवत्साचार्यांच्या मंत्रांनी चालवायला लागलं होतं. तू आमचा न्याय देवत आहेस, तांत्रिक नाहीस. तेवढ्यात सर्वात मागच्या कोपऱ्यात एक स्त्री आत्मा स्पष्टपणे दिसू लागला. तिचं नाव होतं मोहिनी. ती 19व्या शतकात श्रीवत्साचार्याच्या प्रयोगाची पहिली शिकार होती. ती शिवेंद्रकडे बघून म्हणाली, तू आम्हाला कैद करणार नाहीस, तू आम्हाला मुक्त करशील, कारण तुझं मन अजूनही पवित्र आहे. तुझं शरीर ताब्यात आहे, पण तुझं मन श्रीवत्साचार्याचं नाही. शिवेंद्रच्या डोळ्यात एक चमक आली. शिवेंद्र आता अंतर्मनात मंत्र म्हणू लागला. ओम नमः काल विनाशाय तांत्रिक गर्भनाशाय नमः. तेवढ्यात वाडा पुन्हा थरथरायला लागला. श्रीवत्साचार्य एक क्षण गोंधळला. त्याच्या चेहऱ्यावर भीती पहिल्यांदा स्पष्ट दिसली. तू माझ्या आतच असून मला नकारतोस? हो. शिवेंद्र किंचाळला. मी शोधक आहे, विनाश नाही. सभामंडपात शिवेंद्रने शेवटचा मंत्र उच्चारला. ओम मुक्तिदाता आत्मनम हंसा यत्र तत्र सर्वत्र श्रीवत्स शाप विनाशम कुरु कुरु स्वाहा. त्या क्षणी झुंबर तुटलं. तांत्रिक मंडळाला तडा गेला. श्रीवत्साचार्य जोरात किंचाळला आणि त्याचा धूर होऊन विलय झाला. आत्मे एक एक करत प्रकाशात विलीन झाले. मोहिनी शेवटची होती आणि ती म्हणाली, धन्य आहेस. आता हा वाडा शांत झाला. वाड्याच्या भिंतींवर कोरलेली तांत्रिक चिन्ह आता नष्ट झालेली होती. दरवाजे बंद नव्हे तर मोकळे वाटत होते. शिवेंद्र तिथून बाहेर पडला, पण मागे वळून पाहिलं तेव्हा वाडा आता निसर्गात मिसळल्यासारखा वाटत होता. जणू तो आता जिवंत नव्हता. डायरीतील अंतिम नोंद. मी आत्मे पाहिले, तांत्रिक भेटला आणि स्वतःला हरवून परत सापडलो. हा वाडा आता शांत आहे, पण मी बदललोय. कारण कोकणाच्या या शांततेत एकदा का तांत्रिक उठला, त्याचं प्रतिबिंब आपल्या आत कुठेतरी राहून जातं. 2 आठवड्यानंतर शिवेंद्र पुन्हा मुंबईत परतला होता. त्याच्या चेहऱ्यावर शांती होती, पण डोळ्यात काहीतरी राहिलं होतं. एक अनुभव जो शब्दात न मावणारा होता. त्याने आपली सर्व नोंद PhD प्रबंधात सादर केली. भारतीय तांत्रिक परंपरा आणि आत्म्यांचं चेतनबंधक या नावाने. ते वाचून अनेक संशोधक थक्क झाले. पण काही लोक म्हणाले, ही लोककथा आहे, विज्ञान नव्हे. शिवेंद्र फक्त एक हलकं स्मित करत म्हणायचा, कधी कधी विज्ञानालाही अंधारात डोकावावं लागतं. एका रात्री शिवेंद्र त्याच्या कागदांमध्ये काहीशे शोधाशोध करत असताना त्याला एक अनोळखी गंध जाणवली. राख आणि तुळशीच्या अत्तरासारखा वास. तो थांबला. मागे वळला. कुणीच नव्हतं. तेवढ्यात त्याच्या पुस्तकाच्या पानातून एक पांढरी रेशमी फुलपाखरू निसटून गेलं. ते वाऱ्यावर नाही, तर जणू कुणाच्या हातून ठेवलेलं वाटत होतं. बाथरूम मधील आरशात त्याने बघितलं स्वतःचा चेहरा, पण पाठीमागे कुणीतरी उभं होतं. धुसर छाया, ओळखीची आणि हसणारी. ती मुक्त झालेली मोहिनी नव्हती. तो श्रीवत्साचार्य नव्हता. ती नवीन सावली होती. वाडा शांत झाला, पण जेव्हा कोणी तांत्रिक मरतो, त्याच्या जागी कुणीतरी उभं राहतच. काय खरंच ना? मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका. कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.